तर नमस्कार मंडळी, सुट्ट्या नाही लागल्या का घरचे काहीतरी कामं काढते. आज तर घरचे म्हणी मका सोंगू लागायला चल माझ्यासोबत. तर गेल्या गेल्या सोलरच्या प्लॅट आपल्या बसवायच्या राहिल्या, पण स्ट्रक्चर ओके झालंय बस. या सीझनला सगळ्या मकाच मका करेल होत्या. मग वरच्या डोगापासून तर खालच्या डोगापर्यंत फक्त मकाच मका होत्या. आणि मग पटकन कॉलेजचा शर्ट घातला जुना, कारण शेतकऱ्याच्या घरात जुने झालेले कपडे हे फेकून किंवा जाळायला देते नाही, ते परत त्याचा वापर करतात. त्याच्यामुळे हेडफोन घातले पटकन आणि 1857चा कोयता उचलला आणि डायरेक्ट मका तोडायला बी लागलो. डायरेक्ट विषयच खोल करून टाकला आणि अर्धा तास म्हणता घरच्यांनी माझ्याकडून 3 तासामध्ये एवढी मका कापून घेतली आणि मका कापता कापता पूर्ण दिवसच गेला. एक 1857चा आणि एक 2025चा कोयता घेऊन ट्रॅक्टरला लटकवला आणि सूर्य मस्त मावळतानी ना एकदम कडक व्ह्यू. माझ्यासाठी सगळ्यात भीतीदायक उतार म्हणजे हाच असं, कारण मोठा ट्रॅक्टर आणि बारक्या ट्रॅक्टर मध्ये फरक असतो. कारण उतरताना जर कधी एका साईडला ट्रॅक्टर गेला आणि ट्रॉली एका साईडला गेली तर कार्यक्रमच होऊन जातो. ट्रॅक्टर गोशाळेत लावला आणि हा टँकर बघताय तो मयूर नावाचा, म्हणजे आपलाच विशेष नाही. आणि इकडून एक दुसरा लगेच टँकर उगावला. चावी पटकन ट्रॅक्टर मधून काढली आणि म्हटलं या बारक्या पोट्ट्याने जर विषय केला तर विषयच होऊन जाईल. कारण बारके पोरं कधी काय करते काहीच सांगता येत नाही. तेवढ्यात पप्पा मला न्यायला आलते. मग गपचूप पप्पाच्या मागे बसलो आणि घराच्या दिशेला निघालो.